शिंदे सेनेमध्ये वाद ओढवून घेण्यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू आहे की काय असा प्रश्न पडेल। काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट चर्चेत होते, आता भरत गोगावले चर्चेत आहेत। तटकरेंपासून ते ठाकरेंपर्यंत भरत शेठ सर्वांना शिंगावर घेत आहेत। विरोधक सुद्धा भरत शेठवर अघोरी पूजा अर्चेचा आरोप करत आहेत। फक्त विरोधी पक्षालाच नाही तर आपल्याच पक्षाला, आपल्याच मित्र पक्षाला हाय अलर्टवर ठेवणाऱ्या भरत शेठच्या राजकीय आयुष्यामध्ये 2 दिवसात काय घडलं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। वहिनीमुळे दिलं गेलं श्री हट्ट आईचा हट्ट हा उद्धव साहेबांना पेळवला नाही। मनात येईल ते बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले भरत शेठ यांनी रश्मी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं आणि ठाकरे सेनेचं मोहोळ उठलं। हे कमी की काय, राज आणि उद्धव ठाकरेंमधील बेबनावाला गोगावलेंनी रश्मी वहिनींना जबाबदार धरलं। त्यांच्या वक्तव्यांवर चोहोबाजूंनी 24 तास टीका सुरू होती। सोलापुरात तर जोडे मारो आंदोलन देखील झालं। मनसे आणि वंचित मधून ठाकरेंच्या सेनेत आलेल्या वसंत मोरेंनी गोगावलेंवर अघोरी पूजा अर्चा केल्याचे आरोप केले। उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते, तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली, ते 11 महाराज बोलावले, त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या। मला वाटतं की जर भरत शेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे, आम्ही तक्रार करू। शिवसेनेसाठी म्हणजे शिंदेंच्या सेनेसाठी हा प्रकार अवघड जागेचं दुखणं बनलं। त्यामुळे महेंद्र दळवी वगळता सगळ्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया देणं पसंत केलं। नाही, भरत शेठनी जे वक्तव्य केलं ते खरं आहे। भरत शेठ अनुभवी नेता आहे आणि पहिल्यापासूनचा कट्टर शिवसैनिक मावळा आहे, तर त्याचे ते अतिशय टू द पॉईंट या ह्याच्यात आपण बघितलं ते खरं आहे आणि त्याचा आम्ही दुजोरा देतो। आम्ही भरत शेठच्या वक्तव्यावर ठाम आहोत। भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार हे म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती नाही, मला देखील माहिती आहे। मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही, परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे, सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे। भरत शेठनी अनेक संकट अंगावर घेत ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार झाले, मंत्री झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही। पण महायुतीतल्या घटक पक्षांनी देखील, आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसं असं काम झालं पाहिजे। अर्थात भरत शेठ स्वतःच रायगडची मुलूख मैदानी तोफ आहेत, त्यामुळे त्यांनी कोणाच्या मदतीची वाट बघितली नाही। स्वतः पुढे आले आणि सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं। आता या अघोरी विद्या काय आहेत किंवा काय नाही आम्हालाही माहिती नाही। आम्ही निस्वार्थीपणे बगलामुखी मातेच्या इथं गेलो होतो, तिथं होम हवन केलं, जिथं करतात सगळे करतात त्याप्रमाणे, ह्याच्या पलीकडे आम्हाला काय माहिती नाही। जर मोरेंना वाटत असेल की बाबा ते करून जर भरत शेठने काय साध्य केलं असेल आणि जर त्यांना त्यांचं डिपॉझिट मागच्या वेळेला जप्त झालं, पुढच्या वेळेला त्यांना जर का असं वाटत असेल तर भरत शेठचा सल्ला घ्यावा, त्यांना घेऊन आम्ही बगलामुखी मातेकडे जातो, त्यांचे होम हवन करतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करून देण्याची विनंती करतो मातेजवळ। अघोरी पूजा अर्चेची कल्पना नाही, पण महत् प्रयासानं नवसा सायासानं भरत शेठना मंत्रिपद मिळालंय असं अनेकांचं मत आहे। मात्र त्याची फार पर्वा भरत शेठ करत नाहीत। करत असते तर एकामागोमाग एक वाद ओढवून घेत राहिले नसते। कारण असो वा नसो, तटकरेंपासून ठाकरेंपर्यंत सगळ्यांना शिंगावर घेत आपल्यातला जुना शिवसैनिक जागा आहे हेच त्यांना दाखवून द्यायचं असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।